सूर्य आदी नवग्रह ब्रह्मा विष्णू महेश यांना वंदन करून मकर संक्रांतीचे कथन करण्याचा आरंभ करीत आहे. विक्रम संवत्सर 2081 श्री नपुशालिवान शके 1946 क्रोधी नाम संवत्सर उत्तरायण शिष्य ऋतू पौष मास कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी मंगळवार पुनर्वसु नक्षत्र विश्वंभ योग बालवकर्णावर सूर्यापासून 4:40 म्हणजे सकाळी 8:55 सूर्य मिनिमम सूर्य मनाने मकर राशीत प्रवेश करतो. हे संक्रमण मंगळवारी सकाळी होत असल्याने याचा पुण्यकाल मंगळवारीच म्हणजे 14 जानेवारी ला सकाळी 8:55 पासून ते सूर्यास्तापर्यंत मानावा. या दिवसापासून देवांचा दिवस व दानवांची रात्र सुरू होते. या पुण्यकालातील सर्व धार्मिक कृत्य याच कालावधीत करावे. हे मकर संक्रमण बालवकर्णावर होत आहे. संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. केशरी रंगाचा तिलक लावलेला आहे. शस्त्र म्हणून हातात गदा घेतलेली आहे. ती पायस खीर भक्षण करीत आहे. तिने जाईचे फूल सुवासाचे घेतले आहे. तिने भूषण म्हणून मोत्याचे अलंकार घातलेले आहे. ही संक्रांत जातीने सर्पासून वयाने कुमारी आहे. ती बसलेल्या अवस्थेत आहे. संक्रांतीचे वारनाम व नक्षत्राम महोदरी आहे. तिच्या आगमनाचा समुदाय मुहूर्त 45 आहे. संक्रांतीच्या पूर्वेकडून येते व पश्चिमेकडे जाते आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांत ज्या दिशेकडून येते तिकडील लोकांना सुख प्राप्त होते. ज्या दिशेकडे जाते व पाहते त्या दिशेकडील लोकांना दुःख व पीडा अशी फळे मिळतात. संक्रांतीच्या पर्व काळात स्नान दान धर्म आणि आदी पुण्य कृत्य केले असता त्याचे फळ शतगुणित होते. या पर्व काळातील जी दाने दिली ती भगवान सूर्यनारायणास आपणास जन्मोजन्मी पुण्य देते. संक्रांतीचे वाहन वाघ आहे म्हणून विंध प्रदेशातील प्रवास करणाऱ्यास त्रास होईल. अरण्यात राहून उपजीविका करणारे भिल्ल वगैरे लोकांचा उत्कर्ष होईल. जाळ्यात पुष्कळशी हरणे सापडून पारध्यांना फायदा होईल. संक्रांतीचे उपवाहन घोडा आहे म्हणून सर्व देशात स्वस्थायी होईल. राजेलोकात कलह होतील. संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले आहे म्हणून सुंदर स्त्रियांना पीडा होईल. पिवळ्या रंगाची कापडाची किंमत वाढेल. हळद महाग होईल. सोने महाग होईल. संक्रांतीने हातात गदा घेतली आहे म्हणून कलिंग व बंग देशातील अस्वस्थता माजेल. संक्रांत ही कपाळास केशराचा टिळा लावित आहे म्हणून नदीच्या तीरावर असणाऱ्या राजांचा पराभव होईल. मथुरेकडील स्त्रियांना व केशर विकणाऱ्यांना त्रास होईल. संक्रांत ही वासाकरता जाईचे फूल धारण केले आहे म्हणून जाईचे फुले दुर्मिळ होतील. फुले विकणाऱ्यांना पीडा होईल. संक्रांत वयाने कुमारावस्थेत आहे म्हणून अविवाहितांना त्रास होईल. संक्रांत ही बसलेल्या अवस्थेत आहे म्हणून वाणी उद्यम व्यापारी लोकांना व दळण कानादी मोलमजुरी करणाऱ्यांना अत्यंत कष्ट होतील. पाऊस मध्यम पडेल. संक्रांत ही पायस खीर भक्षण करीत आहे म्हणून दूध तांदूळ तूप साखर ह्या जिन्नस महाग होतील. संक्रांतीने सर्परूप धारण केलेले आहे म्हणून पृथ्वीवर सापांची भीती मुळीच राहणार नाही. गरुडांना सुख होईल. अनेक प्रकारचे साप मरतील. संक्रांत ही भूषणार्थ
मौक्तिक धारण करीत आहे म्हणून ताम्रपर्णीवर राहणाऱ्या राजास त्रास होईल. संक्रांतीचे नक्षत्र नाव महोदय आहे म्हणून चोर लबाड लोक सुखी होतील, त्यांना वस्त्र धान्य व द्रव्य पुष्कळ मिळेल. संक्रांतीने नक्षत्र नाव महोदय असे आहे म्हणून चोर लबाड लोक सुखी होतील, त्यांना वस्त्र धान्य पुष्कळ मिळेल. संक्रांतीचे समुदाय मुहूर्त 45 आहे म्हणून पाऊस पुष्कळ पडून धान्य स्वस्त होईल. कापूस कुसंबी रंगाचे पदार्थ स्वस्त होतील, तेल रसपदार्थ महाग होतील. संक्रांती पूर्वेकडून येत आहे म्हणून पूर्वेकडील लोकांना सुख होईल. संक्रांत ही पश्चिम दिशेकडे जात आहे म्हणून मलेच्छ राजांना मरण्याची भीती उत्पन्न होईल. इतर राजांच्या शस्त्रप्रहाराने त्यांच्या अंगातून निघणाऱ्या रक्ताच्या नद्या वाहतील. संक्रांत ही वायव्य दिशेस पाहत आहे म्हणून यवन लोकात मृत्यू फार होतील. इतर राजांचे त्यांच्या शरीरावर शस्त्रप्रहार होतील. संक्रांत ही पौष महिन्यात होत आहे म्हणून जनता सुखी होईल, सर्व लोक आनंदी होतील, घरोघरी मंगल कार्य होतील. संक्रांती कृष्ण पक्षात होत आहे म्हणून चोर, वितंडवादी, तीर, कामठंडी, प्राणी मारणारे वगैरे दुष्ट लोकांना सुख होईल. संक्रांत ही प्रतिपदा या नंदा तिथीवर होत आहे म्हणून विवाह, यात्रा, मौंजबंधन, मोठे उत्सव वगैरे प्रकारची मंगल कार्य करणाऱ्यास उत्सुक असलेल्या लोकांना थोडे सुख मिळेल. संक्रांत ही मंगळवारी होत आहे म्हणून शाळ, तीळ, तेल, रसपदार्थ, कापुरे महाग होतील. महाग असलेल्या वस्तू स्वस्त होतील. संक्रांती पुनर्वसू या चर नक्षत्र होत असल्याने रसपदार्थांचा नाश होईल, चोर कपटी लोक सुखी होतील. संक्रांत ही बालवकरणावर होत आहे म्हणून जनावरास पीडा होईल. बालवकरणावरील संक्रांत सर्व विनाशकारी आहे. संक्रांत जी वस्तू धारण करते ती महाग होते. संक्रांत ज्या दिशेकडून येते तिकडे सुख, ज्या दिशेकडे जाते जिकडे पाहते तिकडे अनिष्ट फळ समजावे. संक्रांतीमध्ये करावयाचे दाने: नवे भांडे, गाईला अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, लोकरीचे वस्त्र, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा यातील यथाशक्ती दान करावे. मेष रास दुसरा गुरु, 8 कमवायचे 14 खर्चायचे. वृषभ रास पहिला गुरु, 2 कमवायचे 8 खर्चायचे. मिथुन रास 12वा गुरु, 5 कमवायचे 5 खर्चायचे. कर्क रास 11वा गुरु, 14 कमवायचे 2 खर्चायचे. सिंह रास 10वा गुरु, 2 कमवायचे 14 खर्चायचे. कन्या रास 9वा गुरु, 5 कमवायचे 5 खर्चायचे. तुला रास 8वा गुरु, 2 कमवायचे 8 खर्चायचे. वृश्चिक रास 7वा गुरु, 8 कमवायचे 14 खर्चायचे. धनु रास 6वा गुरु, 11 कमवायचे 5 खर्चायचे. मकर रास 5वा गुरु, 14 कमवायचे 14 खर्चायचे. कुंभ रास 4था गुरु, 14 कमवायचे 14 खर्चायचे. मीन रास 3रा गुरु, 11 कमवायचे 5 खर्चायचे.